मनोज दादा जरांगे यांची आता सभा सुटलेली आहे. आपण बघू शकता सगळे जे आहे मराठी युवक उठून उभे झालेले आहे. आता यानंतर दादा जे आहे आझाद मैदानकडे जातील आणि त्यांनी एकच सांगितलं की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. काय सांगाल तुम्ही? मिळल्याशिवाय जाणार नाही. कुठून आलेत? पंढरपूरहून आले का? आता कुठे जाणार आहे? आता मुंबईला आझाद मैदान. आझाद मैदान आरक्षण मिळेपर्यंत सोडणार नाही आझाद मैदान. सोडणार नाही. बघू शकता आपण हे युवक आहे. आरक्षण मिळेपर्यंत जे आहे आझाद मैदान सोडणार नाही असंच बोलल्या जात आहे. लाखोचा आणि संकेत या ठिकाणी मराठे बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आता येथून जे आहे जे थेट जे आझाद मैदानकडे कूच करणार आहे हे सगळे मराठे बांधव आपण बघू शकता. मोठ्या संख्येने या ठिकाणी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचं बापाचं म्हणत मोठ्या संख्येने इथे नारेबाजी होत आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असेच हाक या युवकांनी दिलेली आहे. मोठ्या संख्येत वाशीमध्ये ही सभा मनोज जरांगे पाटील यांची झालेली आहे. बघू शकता उत्साह तुम्ही. आता कुठेतरी सरकार या सभेचा धसका घेईल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बघू शकता लाखोच्या संख्येत हे जे मराठे बांधव आहे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये आलेले आहे. कोटीच्या संख्येत मराठा आले आहेत. लाखोच्या नाही. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल. पहिली गोळी आम्हाला, दुसरी गोळी जरांगे पाटलाला. गोळी जरी झाडली तरी आम्ही भिणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे. मी चारही बाजूनं कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला दाखवतो आहे. चारही बाजूनं बघा, चारही बाजूनं खूप मोठा उत्साह आहे या ठिकाणी. हे बघा चारही बाजूने मी तुम्हाला दाखवतो आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही आहे. बघू शकता सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. मी पुढे थोडा जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचं चित्र पण मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही दृश्य बघू शकता तुम्ही. थेट जे आहे हे दृश्य जे आहे वाशीमधून हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. WS न्यूज सर्च करा. लाईव्ह चालू आहे. हे बघू शकता तुम्ही हे दृश्य या ठिकाणी. म्हणजे जिकडे नजर गेली तिकडं लोक दिसतात आणि एकच मागणी आहे की मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. संपूर्ण दृश्य तुम्हाला थेट दृश्य हे जे वाशीमधून आहे बघू शकता. या बिल्डिंगवर बघा, बिल्डिंग दाखवतो मी. बिल्डिंगवरून सुद्धा मनोज दादा यांची सभा ऐकल्या लोकांनी. बघू शकता बिल्डिंगवर म्हणजे जिथे जागा मिळेल तिथे सभा ऐकलेली आहे. बघू शकता तुम्ही हे संपूर्ण दृश्य जे आहे वाशीमधून मी दाखवत आहे तुम्हाला हे दृश्य. भगव्या डोक्यामध्ये टोप्या आणि भगवे झेंडे घेऊन मुंबईमध्ये हे भगवं वादळ आलेलं आहे मराठ्यांचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही अशीच एक हाक जरांगे पाटलांनी सुद्धा दिलेली आहे. लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी आले काही युवते. पण काय सांगाल? बोला 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 कशासाठी आले?
आपलं आरक्षण शिक्षणाच्या बाबतीत पाहिजे आम्हाला. ते अनेक भेटलं वर्षापासून मागणी आहे पण पूर्ण नाही झाली. हो. चला ठीक आहे, आरक्षण जे आहे शिक्षणासाठी हे आरक्षण आवश्यकच आहे आणि गेली 40 वर्षापासून ही मागणी आहे पण अजूनपर्यंत सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही. काय सांगाल तुम्ही? कुठून आले? बीड जिल्हा कुक्कडगाव. काय मागणी काय आहे? माईक सोडा. आरक्षणासाठी आलोत आम्ही. अच्छा. ज्या 54 लाख लोकांच्या नोंदी निघल्या होत्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळण्यासाठी, त्यामुळे आम्ही आझाद मैदानाला उपोषण जरांगे पाटलाला समर्थन म्हणून उपोषणासाठी आलो आहोत. आज 7वा दिवस आहे आमचा. सरकारवर विश्वास नाही का? सरकारवर विश्वास असता तर इथपर्यंत सरकारने येऊन दिलं असतं का आम्हाला? हा बघू शकता, उत्साह बघू शकता तुम्ही. उत्साह या ठिकाणी या सभेमध्ये दिसून येत आहे. युवकांचा मोठा प्रतिसाद या आंदोलनाला आहे. युवकांचा भारी प्रतिसाद या मराठा आंदोलनाला आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच कारण शिक्षणामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे. मराठ्यामध्ये सुद्धा गरीब जात आहे तेव्हा सर्वांनाच आरक्षण मिळणे गरजेचं आहे आणि आरक्षणाची लढाई जी आहे मनोज दादा जरांगे हे लढत आहे. मी तुम्हाला आणखी एक दृश्य दाखवतो आहे. नक्कीच हे बघा, जिथे जागा मिळेल तिथे जे आहे या ठिकाणी मराठे या आंदोलनात सहभागी झालेले आहे. बघू शकता. बघू शकता मोठ्या प्रमाणात जे ही गर्दी जी जमली आहे आपल्या हक्काच्या लढाईसाठी, हे संपूर्ण गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. बघू शकता. बोला बोला बोला. मराठा आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबईतून कधीच जाणार नाही. कुठून आलेत? जालना जालना. जालना जिल्हा. मनोज दादा जरांगाच्या जिल्ह्यातून. हो, आंतरवालीचेच आहे आम्ही. तुम्ही पण अंतरवली सराडीचेच आहे का? हा, तिथं शेजारीच गाव आहे आमचं. शेजारीच उठवल. गाव आहे. हो, दादाला साथ द्याल? दादाला फुल साथ आहे आमची. अच्छा. दादाला 100% साथ आहे. आरक्षण आतापर्यंत भेटल्याशिवाय नेत्यांनी साथ नाही दिली. आतापर्यंत आपल्या नेत्यांनी साथ नाही दिली, त्याबद्दल काय सांगा? नेत्यांना साथ नाही दिली पण ते आता देणारच आहे. ते आता त्याच्या बी आता लगे असं याच्यावर आलंय सगळं काम. 3-4 बैठकी झाल्या पण प्रश्न सुटला नाही. आता वाटतंय का तुम्हाला प्रश्न सुटेल? नाही, 100% सुटलाय. हो, प्रश्न सुटणारच आहे. हो, का मुख्यमंत्र्यासोबत काय बोलणं झालं काय दादांचं? नाही बोलणं नाही झालं आणखीन, पण त्यांचं झालं असलं तर आपल्याला काही तेवढं माहित नाही ना. अच्छा. हां, ठीक आहे. पण अशा तुम्हाला आरक्षण मिळणार? 100% आरक्षण भेटणार. भेटणारच आरक्षण, भेटणारच. आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच 40 वर्षापासून आपण लढाई लढतो पण अजूनपर्यंत असा एकही नेता ही झाला नाही. आज आमचा वाघ बाहेर निघलाय म्हणून आम्हाला आरक्षण भेटणार. मुख्यमंत्री मराठ्याचे झाले तरी पण नाही मिळालं. ते पेटे खाऊन मुख्यमंत्री झालेत. हां, हे बघू शकता भावना नेत्यांच्या बद्दल, या लोकांच्या भावना कशा आहेत ते बघू शकता. नक्कीच सर्वांचीच हेच एकच मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं. युवक असो, युवती असो, बुजुर्ग असो, महिला असो, सगळ्यांची एकच मागणी आहे की मराठा आरक्षण मिळायला पाहिजे. नक्कीच आणि हे थेट दृश्य आहे तुम्हाला वाशीमधून मी तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे. आत्ताच मनोज दादा जरांगे यांची सभा झालेली आहे आणि या नंतर आता ते इथून जे आहे आझाद मैदानाकडे कूच करतील. मनोज दादा जरांगे आझाद मैदानाकडे कूच करतील. बघू शकता शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो सुद्धा सोबत घेऊन आलेला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांचा पुतळा दिसत आहे. बघू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या सभेमध्ये मनोज दादा घेऊन आलेले आहे. मोठ्या प्रमाणात ही जी सभा आहे लाखोच्या संख्येत सभा झालेली आहे. भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या घालून जे आहे या सभेला मराठे आलेले आहेत आणि जिकडे बघावं तिकडं गर्दीच गर्दी दिसत आहे. हे तुम्हाला मी दाखवतो आहे.
संपूर्ण जो मार्ग आहे तो लोकांनी भरलेला आहे. चारही बाजूचं दृश्य जर मी तुम्हाला दाखवलं बघू शकता. आणि फार एक मोठी दक्षता या ठिकाणी घेण्यात येत आहे की कुणालाही त्रास होऊ नये, मुंबईकरांना त्रास होऊ नये मोर्चाचा. आणि सरकारचं लक्ष बोला आणखीनही काही बोलणार मराठी आहेत, काय सांगाल? आताच आपण पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं. परंतु दादांनी सांगितलंय जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठे मुंबई सोडणार नाही. ज्या क्षणाला अध्यादेश निघेल त्या दिवस या ठिकाणी महाराष्ट्रातील जे प्रत्येक गावाखेड्यातून प्रत्येक खेड्यातून गावातून शहरातून आलेले जे मराठी आहेत जेव्हा अध्यादेश निघेल त्याच वेळेस या ठिकाणी मुंबई सोडणार आहे. तोपर्यंत आझाद मैदानावर दादाला बसण्याची परवानगी नाही आहे, काय सांगाल? भेटले ना, कोण म्हटलं परवानगी दिली आहे त्यांनी? 5 वाजेपर्यंतची परवानगी आजची आहे. हो ते ठीक आहे ना, मग आपण त्यांनाही वेळ दिलाय ना अध्यादेशासाठी. जसा अध्यादेश मिळाल्यानंतर उपोषणाला बसण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळं आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांना तुम्ही आझाद मैदानासाठी परवानगी कोणत्या अनुषंगाने न देऊ शकतात? आम्ही या देशाचे नागरिक आहोत, या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आम्ही आमचा लढा जर संविधानिक मार्गाने लढत असू तर निश्चितच या ठिकाणी आम्हाला परवानगी भेटायला पाहिजे. तुम्ही तुमच्या दसरा मेळाव्याला परवानगी देतात, परंतु आमच्या गोरगरिबाच्या मराठ्यांच्या कल्याणाचा प्रश्न जेव्हा आरक्षणाचा येतो त्यावेळेस जर उपोषणासाठी जर तुम्ही परवानगी देत नसेल तर याबद्दल आमच्या मराठा समाजाला सुद्धा या ठिकाणी विचार करावा वाटतं तुम्हाला. आज सरकार निर्णय घेईल काय? मुख्यमंत्री बोलावतील काय दादांना? 100% काही त्याच्यात प्रश्नच नाही आहे. आमची लढाई आम्ही पूर्णपणे जिंकलेला आहोत, फक्त ऑफिशियली जाहीर करणं बाकी आहे. ज्या क्षणाला अध्यादेश निघालेला असेल त्या दिवशी गोरगरीब मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला 100% यश मिळालं आहे. 3-4 वेळा दादांच्या बैठका झाल्या, मंत्र्यांना तिथे बोलावण्यात आलं, अंतरवली सरावटीमध्ये सुद्धा आले, पण अजून निष्पन्न काही निघालं नाही. आता निघेल काय? निश्चितच, कारण की आज एकंदरीत दादाचं मार्गदर्शन आणि शिष्टमंडळासोबत झालेली जी चर्चा आहे त्यावरनं असं लक्षात येतं की जवळपास पूर्ण यश मराठा समाजाच्या हातामध्ये आलेलं आहे. परंतु जोपर्यंत सरकारचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे दादाने ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये जोपर्यंत सरकार अध्यादेश काढत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठी मुंबईमधून जाणार नाही. ही गोष्ट 100% खरी म्हणावी लागेल. दादांची मागणी एकच आहे की ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं. हो तर मग आम्ही ओबीसीतूनच मागतो. आपण जे 57 लाख नोंदी निघालेल्या आहेत त्या ओबीसी आरक्षणासंदर्भातल्याच आहेत आणि म्हणून जे दादाने जे आरक्षण ओबीसी मध्ये मागितलं होतं तेच आरक्षण मराठ्याला मिळणार आहे. त्यामध्ये ज्या लोकांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांना मग फायदा मिळणार नाही. निश्चितच तुम्ही पाहिलं असेल सर्वांनाच फायदा मिळाला पाहिजे तर असं आरक्षण. बिलकुल, तर तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. 57 लाख नोंदी निघालेल्या आहेत त्यावरनं जवळपास 2 ते 2.5 लाख मराठा बांधव त्यांना या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण भेटणार आहे. आणि आपली दुसरी मागणी ही आहे जी दादाने सांगितले सगळे सोयऱ्यांचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे त्याच्यामध्ये बसतातच, कारण कोणी ना कोणी प्रत्येकजण आपण एकमेकांचे नातेवाईक आहोतच. मग जर या 2.5 लाखाच्या बेसिसवरती बाकीच्या महाराष्ट्रातील मराठ्यांना सुद्धा या ठिकाणी त्या आरक्षणाचा फायदा भेटणार आहे. फक्त सरकारने जो सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आहे तो अध्यादेश आम्हाला देऊन टाकावा. मागासवर्गीय आयोगाकडून सर्वे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, तो सर्वे सुरू झालेला आहे, पण त्याच्यामध्ये 10-12 खूप जाचक टाकलेला आहे. त्या अटीमध्ये मराठा समाज बसू शकत नाही. आता तुम्ही जर पाहिलं असेल सर्वे तुम्ही सर्वप्रथम करत आहात गावखेड्यामधून शहरामधून मराठा समाजाचा म्हणजे खुल्या वर्गाचा या ठिकाणी तो सर्वे आहे. त्या सर्वेमध्ये आम्ही माहिती भरत आहोत आणि जी सत्य माहिती आहे खरी माहिती आहे तीच आम्ही भरण्याचा प्रयत्न करत आहोत. आता त्या सर्वेची तर काही गरज नव्हती, परंतु जरी तुम्हाला वाटत असेल तर निश्चितच त्या सर्वेमधून ज्या काही सत्य आहे मराठा समाजासंदर्भातलं ते बाहेर पडणारच आहे. सर्वेमध्ये काही हे टाकलेले आहे टाकल्या तुमच्या घरी शौचालय आहे का, सिलेंडर आहे का, टीव्ही आहे का, मोटरसायकल आहे का, ह्या वस्तू सर्वांच्याच घरी आहे. आज मोबाईल सगळ्यांच्याच कडे आहे. तर असं असणाऱ्यांच्या घरी त्यांना मग डावलण्यात येईल. तर आपण यासाठी तुम्ही काय सांगणार सरकारला? बिलकुल, आपण जे म्हणत आहात की त्याच्यामध्ये शौचालय आहे किंवा नाही, स्वयंपाकासाठी तुम्ही काय वापरतात, या सगळ्या सुविधा साध्या घरी सुद्धा या ठिकाणी असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मोबाईल सगळ्यांच्याच घरी आहे, टीव्ही सगळ्यांच्याच घरी हो, आहे. तर ते सरकार त्यांना त्याच्यातून काही निष्पन्न करायचं असेल त्याच्यावरून आपण बघूयात. म्हणजे त्याच्याबद्दल आपण एवढे डिटेल, कारण त्यांना काय अपेक्षित आहे आपण सांगू शकत नाही, परंतु आमची
शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या आम्ही कसं मागास आहोत यासाठी तो सर्वे कदाचित सरकारला उपयोगी ठरू शकतो. काय नाव तुमचं? माझं नाव पांडुरंग कदम आहे. मी परभणी तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणाहून आलेलो आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं या ठिकाणी महाराष्ट्रातील जे गरजवंत मराठी आहेत जे खंबीरपणे उभे राहतात त्यापैकीचा एक मी गरजवंत मराठा आहे आणि शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे शिक्षणासाठी आरक्षण मिळणे खूप गरजेचं आहे. सर्वेमध्ये जर काही आढळलं पण शिक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं हीच मागणी या ठिकाणी या युवकांनी केलेली आहे. आणखीनही काही युवकांसोबत आपण संवाद साधूया या संदर्भात. कारण एकंदरीतच आता इथून जो कूच जो आहे आझाद मैदानाकडे जरांगे दादाचा जाणार आहे. थेट आझाद मैदानाकडे आता इथून जाणार आहे. मोठ्या प्रमाणात जो आहे ही सभा या ठिकाणी झालेली आहे. तर नक्कीच WS न्यूजवर ही लाईव्ह सभा आम्ही संपूर्ण लाईव्ह सभा दाखवलेली आहे. पण काही युवकांचं मत जाणून घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. दादांनी जे मत मांडले ते एकदम योग्य आहे आणि शिक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण मिळणे ही एक काळाची गरज आहे. बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्या गेला वारीला.